पिंपरी चिंचवड शहर के नागरिकों ने बिजली आपूर्ति में बार बार रुकावट आने के कारण महावितरण के कार्यालय पर सार्वजनिक विरोध मार्च निकाला है। पिछले कुछ दिनों से मोहन नगर, रामनगर, महात्मा फुले नगर, दत्त नगर, विद्यानगर चिंचवड स्टेशन क्षेत्र में बिजली आपूर्ति बाधित है। लेकिन स्थानीय लोगों का आरोप है कि इस संबंध में बार बार कार्रवाई करने के बाद भी महावितरण के अधिकारी और कर्मचारी उनकी अनदेखी कर रहे हैं। आखिरकार यहां के निवासियों ने थर्मैक्स चौक स्थित महावितरण कार्यालय पर मार्च निकाला है। मोर्चा का नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता मारुति भापकर ने किया। भापकर ने कहा कि महावितरण कंपनी के कार्यालय में ताला लगाएंगे, अधिकारियों का घेराव करेंगे, सांसद और विधायकों के घर पर जाकर आंदोलन करेंगे। जो लोग सत्ता में हैं, वही हमारी समस्या का निवारण करें, ऐसी हमारी मांग है। मोर्चा में पूर्व नगर सेवक प्रसाद शेट्टी समेत भारी संख्या में नागरिक उपस्थित थे। मोर्चा में सर्वदल कार्यकर्ता, संगठन, व्यापारी वर्ग, हाथ गाड़ी, पथारी वाले शामिल हुए। इस जन आक्रोश मोर्चा से पुलिस प्रशासन और महावितरण के अधिकारियों के हाथ पांव फूल गए। बड़ी संख्या में महावितरण कार्यालय पर पुलिस बंदोबस्त लगाया गया था। मागच्या वर्षभरापासून महावितरणचा भोंगळ, नियोजन शून्य आणि भ्रष्ट कारभारामुळे मोहन नगर असेल, चिंचवड स्टेशन असेल, आनंद नगर असेल, इंदिरानगर असेल, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर, परशुराम नगर या सगळ्या विभागामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होतो। दिवसाला 20-20, 25-25 वेळा वीज पुरवठा खंडित होतो। तसेच या ठिकाणी रात्रीच्या 3-3, 4-4 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद असतो। रात्र कधी कधी लोकांना अंधारात घालवावी लागते। यामध्ये फॅन बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छर चावतात। डेंग्यू, मलेरिया सारखे अनेक पेशंट आता आमच्या आहेत। अशा स्थितीमध्ये चोऱ्यांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। अनेक निवेदनं महावितरणला आम्ही सगळ्यांनी दिलेली आहे, मात्र कुठल्याही प्रकारे गंभीरपणे दखल घेतली जात नाही। आणि म्हणून आज या ठिकाणी सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिक, या विभागातले सगळे नागरिक आम्ही या ठिकाणी मोर्चा, व्यापारी संघटनेचे लोक, असे सगळे हातगाडीवाले, पथारीवाले, टपरीवाले, राजकीय पक्षाचे असे सर्व स्तरातले लोक येऊन आज आम्ही या ठिकाणी जन आक्रोश धडक मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे। आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत, चर्चा करणार आहोत, उत्तर मागणार आहोत, अन्यथा पुढच्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाणार आहे। हे वर्षभर हा प्रॉब्लेम आहे, मात्र मागच्या 15-20 दिवसापासून हा पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात 1 महिन्यापासून प्रचंड याच्यामध्ये वाढ झालेली आहे। अधिकारी अनेक वेळा आश्वासनं देत आहेत की आम्ही एस्टिमेट बनवले, वर प्रस्ताव पाठवलाय, वर्षभरापासून सांगतात प्रस्ताव गेले, हे झाले, मात्र रिझल्ट काय मिळत नाही। आमच्या समस्यांचं निराकरण होत नाही। आम्हाला बाकीचं काही माहिती नाही। आमदार निधी आहे का, खासदार निधी आहे का, महाराष्ट्र शासनाचा आहे का, कोणाचा आहे। आमची लाईट सुरळीत चालली पाहिजे, वीज पुरवठा खंडित झाला नाही पाहिजे, एवढीच आमची सरळ आणि स्पष्ट मागणी आहे। पुढचा अतिशय तीव्र आंदोलन करू, या कार्यालयांना टाळे ठोकू, प्रसंगी अधिकाऱ्यांना काळं फासू, अधिकाऱ्यांना घेराव घालू, आमदारांच्या घरावरती जाऊन मोर्चे काढू, त्यांच्या घरासमोर बसू, खासदारांच्या घरासमोर जाऊन मोर्चे काढू। जे सत्तेत लोक आहेत त्यांनीच आमच्या प्रश्नाचं निराकरण करावं, अशा प्रकारची स्पष्ट मागणी आम्ही या ठिकाणी करतो। कारण सत्तेत जे असतात त्यांनीच हे प्रश्न सोडवायचे असतात, आणि म्हणून आम्ही सत्ताधारी पक्षाला आणि महावितरण प्रशासनाला आम्ही मागणी करत आहोत की आमच्या प्रश्नाचा निपटारा तुम्ही अतिशय वेगाने करावं, अशा प्रकारची आमच्या सगळ्यांची मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।